हाय फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी आळूवडी कशी बनवायची ते दाखवणार आहे. अगदी कमी साहित्यात आणि परफेक्ट कुरकुरीत आळूवडी बनवून दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात व्हिडिओ स्किप करू नका. तर आळूवडी बनवण्यासाठी बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आळूची पानं. इथं मी 2 जोडी इतकी आळूची पानं घेतलेली आहेत बघा. तर यामध्ये मला 5 ते 7 पानं आलेली आहेत बघा, मोठी म्हणजे मोठ्या साईजची आहेत. तुमच्याकडे ज्या साईजची आळूची पानं मिळतील तुम्ही ती घ्या. इथं मी आळूच्या पानाची बघा देठं काढून घेतलेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा काय करायचं, या आळूच्या पानाची देठं काढल्यानंतर इथं मी पोळपाटावरती बघा ही आळूची पानं छान अशी लाटून घेणार आहे. म्हणजे याच्या ज्या शिरा आहेत त्या बघा या लाटण्याने मी लाटून घेते आहे. त्यामुळं काय होतं, आपलं जे आळूचं पान आहे त्याच्या वड्या खाताना बघा घशामध्ये खवखव होत नाही. त्यासाठी काय करायचं, पहिल्यांदा याच्या ज्या शिरा आहेत त्या व्यवस्थित लाटून घ्यायच्या. त्यामुळं काय होतं, आळूचं पान खायला खूप छान लागतं आणि घशामध्ये अजिबात खवखव होत नाही. किंवा तुम्हाला जर असं करायचं नसेल तर तुम्ही बघा याच्या ज्या शिरा आहेत त्या चाकूने कट करून सुद्धा घेऊ शकता. मी या पद्धतीने बघा याच्या शिरा छान लाटून घेतलेल्या आहेत. आता ही आळूची पानं बघा मी स्वच्छ अशी धुवून घेणार आहे. इथं मी सगळी आळूची पानं एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहेत. आळूची पानं मस्त स्वच्छ धुवून घ्यायची. तर बघा या पद्धतीने मी एक एक करून आळूची सगळी पानं छान स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. आणि बघा एका प्लेटमध्ये साईडला काढून घेते. त्यानंतर इथं बघा मी 4-5 हिरव्या मिरच्या, इथं मी कमी तिखटाच्या मिरच्या घेतलेल्या आहेत. इथं तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्याचसोबत 5-7 लसणाच्या पाकळ्या, थोडा आल्याचा तुकडा, थोडीशी कोथिंबीर, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा ओवा घेतलेला आहे. आता हे सगळं साहित्य मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले बघा. आता आपल्याला याला याचं वाटण करून घ्यायचं आहे. बघू शकता या पद्धतीने याचं मी अगदी ओबडधोबड वाटण करून घेतलेलं आहे. अजिबात बारीक वाटण करून घेतलेलं नाही. त्यानंतर इथं बघा इथं मी एका मोठ्या भांड्यामध्ये 1 ते 1.5 वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पीठ मी छान असं चाळून घेतलं आहे. त्यानंतर त्या पिठामध्येच बघा आपण जे वाटण करून घेतलेलं आहे हिरवं वाटण, ते वाटणसुद्धा बघा मी या बेसनमध्ये काढून घेते. त्यानंतर यामध्ये बघा 1 चमचा इतकी मी हळद घालून घेते आहे. आणि 1 चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे. इथे मी घरगुती लाल तिखट घेतलं आहे. त्याचसोबत अगदी 1 चमचा इतकं मी काश्मीरी लाल तिखट घेतलं आहे. ऑलरेडी बघा आपण हिरवी मिरचीसुद्धा वापरलेली आहे. त्या अंदाजाने इथे तुम्ही तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर यामध्ये बघा इथं मी चिंच गुळाची चटणी घेतलेली आहे. म्हणजे चिंच आणि गूळ बघा याचं मी पाणी घेतलेलं आहे. इथं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चिंच गुळाचं पाणी घेऊ शकता किंवा त्याऐवजी बघा तुम्ही इथं लिंबूसुद्धा वापरू शकता. त्याने काय होतं, आपली जी आळूवडी आहे त्याला मस्त टेस्ट येते. त्यामुळे यामध्ये थोडंसं चिंचगुळाचं पाणी घालायचं. ते ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा नाही घातलं तरीही चालेल. त्यानंतर इथं बघा इथं माझ्याकडे एक छोटी वाटी आहे. त्या वाटीने मी 1 छोटी वाटी इतके पांढरे तीळ घातलेले आहेत. तीळ घातल्यामुळे सुद्धा बघा आपली आळूवडी दिसायला सुंदर दिसते. त्याचसोबत चवीलासुद्धा खूप छान लागते बघा. त्यानंतर वरतून मी थोडीशी कट केलेली कोथिंबीर घालते आहे. आणि त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चवीपुरतं मीठ. यामध्ये मी मीठ घालून बघा यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून याचं छान असं बॅटर बनवून घेते. इथं यामध्ये बघा याचं बॅटर बनवताना अगदी आपण भजी बनवतो सेम त्या पद्धतीचं बनवायचं नाही. त्यापेक्षा थोडंसं घट्टसर आपल्याला इथं बॅटर बनवून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही इथं माझ्याकडे जे भांडं घेतलेलं आहे ते छोटं आहे. त्यामुळे याला इथं बघा मला व्यवस्थित असं हे बॅटर बनवता येत नाही. त्यामुळं बघा इथं मी हातानेच याचं छान बॅटर बनवून घेते आहे. म्हणजे आपलं जे बेसन आहे त्याच्या छान अशा गाठी मी बघा काढून घेते आहे. मस्त बेसनचं छान बॅटर बनवून घेते. बघू शकताय तुम्ही इथं अजिबात आपल्या बॅटरमध्ये गाठी झालेल्या नाहीत. अगदी परफेक्ट असं आपलं बघा बॅटर बनवून तयार आहे. आता इथं एका प्लेटमध्ये बघा मी आळूची पानं काढून घेते. एक आळूचं पान बघा मी या पद्धतीने उलट्या साईडनी मी पसरवून घेतलं आहे. आता याच्या वरच्या साईडला बघा छान असं आपलं जे बॅटर आहे तयार करून घेतलेलं ते बॅटर मी हाताने छान असं पसरवून घेते आहे. तुम्ही बघू शकता मी ज्या पद्धतीने इथं या व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्याच पद्धतीने तुम्हीसुद्धा करा. इथं बघा या पानाला मी छान असं बॅटर लावून घेतलेलं आहे. आता यावरती बघा मी आणखी एक पान यावरती पसरवून घेते. तर बघा ज्या पद्धतीने पहिलं पान पसरवून घेतलं त्याच्या उलट्या साईडने बघा
एक पान पसरवून घ्यायचं आणि त्या पानालासुद्धा बघा आपल्याला इथं छान असं बॅटर लावून घ्यायचं आहे. आता सेम त्याच प्रोसेसने बघा याच्यावरतीसुद्धा मी आणखी एक पान टाकते आहे आणि पहिल्यांदा जे पान आपण टाकलं होतं सरळ त्या पद्धतीने आता एक पान टाकायचं. म्हणजे सेम याच पद्धतीने तुम्ही एकावरती एक असे करून 4-5 पानं लावून घेऊ शकता किंवा 7-8सुद्धा लावून घेऊ शकता. इथं मी एका टायमिंगला बघा 5 ते 6 पानं यावरती लावून घेते आहे एक एक करून. तुम्ही बघू शकता सेम इथं मी व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने पानाला बॅटर लावून घेते आहे आणि एकावरती एक पानं कशा पद्धतीने ठेवलेत ते सुद्धा इथं मी जसं दाखवते आहे सेम त्याच पद्धतीने करा. त्यामुळं काय होतं आपली जी आळूच्या पानाची वडी आहे त्याला मस्त अशा लेयर्स येतात बघा. त्यामुळे ही पद्धत खूप महत्त्वाची आहे. आता इथं एक एक करून बघा मी 5 ते 7 पानाला छान असं बॅटर लावून घेतलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं बघा याच्या ज्या कडा आहेत त्या कडा आपल्याला पहिल्यांदा बघा पॅक करून घ्यायच्यात. त्यामुळं काय होतं वड्या व्यवस्थित होतात आणि वड्या बनवताना बघा आपला जो रोल आहे तो अजिबात निघत नाही. त्यासाठी याच्या पहिल्यांदा साईडच्या कडा मी पॅक करून घेतल्या. त्यानंतर याच्या वरच्या साईडच्या ज्या 2 कडा आहेत त्या कडासुद्धा मी व्यवस्थित पॅक केल्या आणि बघू शकता या पद्धतीने मी याचा छान असा हलकासा रोल बनवून घेतलेला आहे. किती मस्त असा आपला रोल दिसायला लागलेला आहे बघा. आता हा रोल बघा आपल्याला वाफवून घ्यायचा. त्यासाठी इथं मी आपली जी पुरणाची जाळी असते ती पुरणाची जाळी घेतलेली आहे. त्या जाळीवरती बघा मी हा रोल ठेवून देते आणि हा रोल बनवताना मी ऑलरेडी गॅसवरती बघा कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. इथं पाणी आपलं बऱ्यापैकी गरम झालेलं आहे. आता या पाण्यावरतीच बघा मी ही जाळी ठेवते आणि या जाळीवरती झाकण ठेवून आपल्याला हा रोल 10 ते 15 मिनटासाठी मीडियम गॅसवरती छान असा वाफवून घ्यायचा आहे. तर बघा 10 ते 15 मिनिट झालेले आहेत. मी यावरचं झाकण काढते आहे आणि तुम्ही बघू शकताय मी या रोलला बघा हात लावून घेते आणि हाताला अजिबात हे बॅटर वगैरे चिटकत नाही. म्हणजे आपला रोल परफेक्ट असा वाफायला गेलेला आहे. आता हा रोल मी एका प्लेटमध्ये काढून घेते. रोल प्लेटमध्ये काढून बघा याला 10 ते 15 मिनटासाठी छान असं थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यानंतरच आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्यात बघा. बघू शकताय मी याच्या एक एक करून छान अशा वड्या पाडून घेते आहे. किती मस्त अशा आपल्या वड्या दिसायला लागलेल्या आहेत बघा. आणि तुम्ही बघू शकताय आपल्या वड्याला लेअरसुद्धा खूप सुंदर अशा आलेल्या आहेत. मस्त मी याच्या छान अशा सगळ्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत आणि या रोलच्या बघा इथं 10 ते 15 वड्या बनवून तयार आहेत. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याचे बघा 2 रोलसुद्धा बनवून घेऊ शकता आणि त्याच्यासुद्धा आळूवड्या बनवून घेऊ शकता. इथं मी डायरेक्ट एकच रोल बनवला आहे. त्यामुळे याच्या ज्या लेयर्स आहेत बघा त्या थोड्याशा जास्त आलेल्या आहेत आणि वड्यासुद्धा थोड्याशा मोठ्या आकाराच्या झालेल्या आहेत. मस्त अशा आपल्या सगळ्या वड्या कट करून तयार आहेत. आता आपल्याला या वड्या फ्राय करून घ्यायच्यात. त्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता या तेलामध्ये बघा एक एक करून मी आळूवडी सोडून घेते आहे. पहिल्यांदा मी तेल छान कडकडीत गरम करून घेतलं आहे. त्यानंतर आळूवडी सोडून घेतल्यानंतर बघा गॅसची फ्लेम अगदी मिडियम ठेवायची आणि मिडियम गॅसवरतीच बघा आपल्याला आळूवड्या छान अशा फ्राय करून घ्यायच्यात. कधीही आळूवडी फ्राय करताना गॅसची फ्लेम अगदी मिडियम ठेवायची. त्यामुळं काय होतं आपली जी आळूवडी आहे ती छान अशी कुरकुरीत होते बघा. त्यामुळं गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची. जर तुम्ही गॅसची फ्लेम फुल केली तर काय होतं आळूवडी दिसताना बघा वरच्या साईडने फ्राय झाल्यासारखी दिसते पण आतल्या साईडने पूर्ण कच्ची राहते. त्यामुळं काय करायचं मिडियम गॅसवरतीच आळूवडी छान फ्राय करून घ्यायची. बघू शकताय मस्त अशी आळूवडी मी छान अलटून पलटून बघा फ्राय करून घेतलेली आहे. मस्त कलर आलेला आहे. तर या आळूवड्या बघा मी एका प्लेटमध्ये काढून घेते. मस्त दिसायला लागलेली आहे आणि सेम याच पद्धतीने बघा बाकीच्या राहिलेले ज्या आळूवडे आहेत त्यासुद्धा मी तेलामध्ये एक एक करून छान सोडून घेते आहे आणि मस्त मिडियम गॅसवरती आळूवडी छान फ्राय करून घेते. इथं मी आळूवडी तेलामध्ये मस्त फ्राय करते आहे. तुम्हाला हवं असल्यास जर तुम्हाला अगदी फ्राय केलेली आळूवडी खायची नसेल तर तुम्ही बघा आळूवडी अगदी शालो फ्राय करूनसुद्धा खाऊ शकता. त्यासाठी काय करायचं एका तव्यावरती किंवा बघा कढईमध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं आणि त्या तेलावरती बघा मिडियम गॅसवरती आळूवड्या छान अशा शालो फ्राय करून घ्यायच्यात. शालो फ्राय केलेलीसुद्धा आळूवडी खायला खूप सुंदर लागते. मला फ्राय केलेली आळूवडी आवडते त्यामुळे इथं मी आळूवडी मस्त कुरकुरीत फ्राय करून घेते आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने आळूवडी आवडते त्या पद्धतीने तुम्ही आळूवडी फ्राय करून घेऊ शकता किंवा आळूवडी फ्राय न करता अगदी वाफवल्यानंतरसुद्धा जी आळूवडी आहे तीसुद्धा तुम्ही खाऊ शकता.
न फ्राय करतासुद्धा वाफरलेली आळूवडी खायला खूप सुंदर लागते. तुम्हाला ज्या पद्धतीने हवी आहे तुम्ही त्या पद्धतीने आळूवडी खायला खूपच सुंदर लागते. तुम्ही बघू शकता इथं मी सगळ्या आळूवड्या छान अशा फ्राय करून घेतलेल्या आहेत आणि मस्त एका प्लेटमध्ये काढून घेतल्यात. किती मस्त अशी आपली आळूवडी दिसायला लागलेली आहे आणि तुम्ही याच्या लेयर्स बघू शकता किती सुंदर अशा लेयर्स आलेल्या आहेत. तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने आळूवडी नक्की बनवा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगा. ही आळूवडी बघा तुम्ही अशीच खाऊ शकता किंवा जेवताना तोंडी लावण्यासाठी जर काही नसेल तर त्या टायमिंगला तुम्ही या पद्धतीने आळूवडी बनवून घ्या. आणि या पद्धतीने बघा तुम्ही आळूवडी जी आहे ती फक्त वाफवून घेऊन तुम्ही 10 ते 15 दिवसासाठी बघा फ्रीझरमध्ये छान अशी आरामात स्टोअर करून ठेवू शकता. अजिबात आळूवडी खराब होत नाही आणि ज्या टायमिंगला तुम्हाला खायची आहे त्या टायमिंगला बघा तुम्ही मस्त फ्राय करून खाऊ शकता. इथं मस्त अशा आपल्या गरमागरम आळूवडी बनवून तयार आहे. तर तुम्हाला आजची आळूवडीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्हाला यानंतरचा कुठला व्हिडिओ पाहायला आवडेल ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. ती रेसिपी दाखवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. बाय.